संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याकरिता आजपासून अर्धनग्न अवस्थेमध्ये डोक्यावरती उलट उभा राहत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। सरकारनं मागील 1 वर्षापासून नादी लावली आहे। नुसतं नादी लावलं नाही तर मराठा समाजाला फसवलं आहे। नुसतं फसवलं नाही तर मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे। अशा अनेक प्रकारे मराठ्यांना त्रास दिला आहे। तर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना छळण्याचे काम सरकारने केले आहे। सरकारने डोक्यावर पडल्यासारखं वागू नये म्हणून आम्ही डोक्यावर उभे राहून आंदोलनास सुरुवात करत आहोत। आंदोलनाच्या काळात जरांगे पाटलांना काही बरे वाईट होण्याची वाट सरकार बघते की काय ही शंका सर्व महाराष्ट्रातील जनतेला येत आहे। असले चाळे बंद करा आणि मराठ्यांना न्याय द्या अशी मागणी केली। यावेळी सुधाकर जाधव, शाहूराजे गलांडे, विक्रम घायतिडक, अविनाश लोंढे, बालाजी डोईफोडे, पांडुरंग घोलप, मनोज शिंदे, भीमराव गंदुरे, विशाल चिपडे, बालाजी सटाले यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा, मराठ्याला ओबीसी मधलं आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्याला ओबीसी मधलं आरक्षण मिळालंच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी मागील 1 वर्षापासून जास्त दिवस झाले तरी आंदोलन करत आहेत। मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण मागत आहेत, परंतु सरकारनं अद्यापर्यंत नादी लावण्याशिवाय दुसरं कुठलंही काम केलेलं नाही। उलट मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सोडून मराठा आणि ओबीसीमध्ये कसं भांडण लागेल यासाठी सरकारनं जास्त प्रयत्न केलेले आहेत। सरकारमधीलच सहयोगी सदस्य असतील, सरकारमधले आमदार मंडळी असेल, जरांगे पाटलांवरती सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारची टीका करून जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अशा या सरकारचा गरजवंत मराठा समाजाच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत। हे सरकार जे आहे